आयोजित सपाट 40+ चषक 20-25 च पर्व आपण एन्जॉय करतोय. दिवस पहिल्यातील शेवटची मॅच आपल्या समोर रंगते. एका बाजूला संघ असेल चिकनगर, एका बाजूला असेल आज एक कल्याण परिसरातील संघ तर एक डोंबिवली परिसरातील संघ एकमेकांसमोर आता फाईट करतील. नाही इथं मात्र दोन्ही संघांना अतितटीची लढाई जिंकावे लागेल. दोन्ही संघांना एक कोणतातरी संघ जिंकेल जो संघ ठरेल या स्पर्धेचा मेगा पाण्यामध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील पहिला संघ. एका बाजूला चिकनगर तर एका बाजूला आज सामन्याला करूयात सुरुवात. स्पर्धा आपण थेट यूट्यूबवर लाईव्ह बघितली ती म्हणजेच SK लाईव्ह एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीवर. ही स्पर्धा आपण घर बसल्या नक्कीच एन्जॉय करू शकता. त्यासोबतच त्यांचे ऑपरेटर प्रतीक असतील, वरती कॅमेरामॅन रोशन असतील, राकेश असतील आणि गुणसंख्या लेखक मात्र डिजिटल स्कोरिंग केले जाते मोबाईलवर तर मयूर असतील. त्यासोबत आमचे गुणसंख्या लेखक दिनेश दादा जाधव आमच्यासोबत जोडले. आमचे डीजे मास्टर मनीष आमच्यासोबत जोडल्या. सर्वांचा आभार व्यक्त करतो. बोलत मैदानाकडे आजच्या दिवसातील मॅच शेवटचे असेल. पहिला बॉल असेल, पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर जवळपास नाही पाठलाग करेल. नोमॅस लँड मध्ये बॉल पडतो. वॅकंट एरिया तिथे तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती एकने अकाउंट ओपन केलं फलंदाज अमोलने स्वतःचा आणि संघाचं गोलंदाज ट्रॅकवर बघतो आपण. गोलंदाज विक्रमला त्याचबरोबर उंबारडे असतील, कोलिवले असतील, सापाड असेल, चिकनगर असतील, कोणत्याही गावचे जर वरिष्ठ मान्यवर असेल त्या सर्वांना मी व्यासपीठावरती बोलतोय. तत्पूर्वी हा बॉल 30 सेकंदचे आतमध्ये फील्ड केला जातोय. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर येतोय. एकच धाव मिळेल. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय. धावफलकावरती 2 धावा लागत असताना आजच्या दिवसातील अखेरची मॅच आपल्या समोर रंगतीये. संध्याकाळच्या सत्राला थोडाच वेळात सुरुवात झाली आहे. पहिला 2 बॉल वरती 2 सेकंडला अमोलसाठी हा बॉल चांगला बॉल होता. थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल ठेवला. टप्पा पडल्यावरती लांब ठेवायचा प्रयत्न, मिसफील्ड बघितले. ऑन साईडला मिड विकेट मध्ये चुकी करतायत. चुकीचं चित्रशन बघायला भेटलं. पैकी थोडीशी खराब आली. कलेक्ट झाली सुद्धा नाही. 2 धावा तिथनं मिळाल्या. 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण एकूण धावा 4. 3 बॉल 4 धावा धावफलकावरती. एका बाजूला अमोल खेळतोय तर त्यासोबत घनसाम. आता मात्र सलामी जोडी चेंज झाल्या या मॅच मध्ये. जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये अमोल सोबत राम होता. मागच्या 2 मॅच मध्ये रामला बघितला. आता आपण घनश्यामला बघतोय कारण की मॅच महत्वपूर्ण बॉल हवेत. फिल्डर जवळपास नाहीये. लॉंग ऑफ चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल. चांगली गोलंदाजी होतोय विक्रम कडनं सध्या तरी या अखेरच्या मॅच मध्ये. पहिली सेमीफायनल आपल्या समोर रंगते. पहिली उपांत्य फेरी रंगतीये. फिल्डिंग मध्ये बदल आता शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफला, लॉंग ऑफ लॉंग ऑनला असेल, मिड विकेट असेल डीप मध्ये. शॉर्टला मिड विकेट, 30 सेकंदच्या आतमध्ये डीपला स्क्वेअर लेग पॉइंट. डिपेश लाख फिल्डर अगदी बरोबर. एक स्क्वेअर लेग पंचांसमोर फिल्डर गोलंदाज विक्रम. ओ फटका इथे चांगला एम्फिल्डच्या वरनं उडवला बॉल. चाला स्वीपर कव्हरला. आउटफील्ड फास्ट आहे. तेवढी चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग झाली. बॉल अडवला, फेकला, कलेक्ट नाही. बॅकअप त्यांच्याकडनं झालं खराब आणि त्यांचा चारण्याचा फलक जाईल पुढे. फलकावरती बघतो आपण एकूण धावा 9. फटका जाय चांगला बॉल येतो. ऑन साइडला एक कंप्लीट झाली आहे. सिंगलच मिळालेल्या सिंगलचा फलक पुढे जाईल. फलकावरती 10 वरती
षटक संपन्न पहिला आणि पहिला षटका अखेर बिनबाद धावसंघाच्या फलकावरती आजदे संघाची प्रथम फलंदाजी करताना इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 वरती स्कोर बोर्ड. सध्या तरी 4 ओव्हरची मॅच, एकच ओव्हर पॉवर प्ले झालं इथनं संपन्न आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा फलकावरती लागल्या. एकूण 10. द्वितीय षटकामध्ये गोलंदाज येतो आहे स्वतः आता हरीश केणे जबाबदारी घेईल या षटकाची. 5 फिल्डर आता 38 सलकरच्या बाहेर दिसतील. आजचा दिवस खूप चांगला आहे. मकर संक्रांतीचा दिवस, स्पर्धेचा आजचा दिवस, पहिल्या शेवटची मॅच. शेवट कोणाचा गोड होणार. पुण्याच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. जिंकणारा संघ थेट या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये तो मात्र उद्या खेळताना दिसेल. हरीश गोलंदाज ट्रॅकवर त्याला सुपर कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ त्याने सज्ज ठेवलंय. त्यानंतर स्क्वेअर लेग असेल डीप मध्ये त्याबरोबर मिड विकेट असेल, शॉर्ट मिड विकेट. तर त्या सगळ्याचा आतमध्ये डीप लेगचा कव्हर रस्त्यांचा मागे रक्षक. थर्ड मॅन ऑफ फाईन लेग. पहिला बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता. इथे झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले केले, झेल ड्रॉप झाला. दुसरीचा प्रयत्न 2 धावाही कंप्लीट झाल्या. असं वाटलं एका मुमेंटला झेल होईल की काय. चेस केलं होतं, जजमेंटही चांगलं होतं, पण अखेर झेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळाला. 2 धावा का पुढे सरकेल धाव फलकावरती बघतोय आपण एकूण धावा स्कोर बोर्डवर लागत असताना 12 वरती धाव फलक. षटक क्रमांक सुरू असताना मैदानावरती दुसरं गोलंदाज हरीश केनेचं. फिल्डिंग मध्ये थोडासा आता बदल चालवलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगचा फिल्डर स्वीपर कव्हर. लॉंग ऑनचा फिल्डर मिड विकेट. आणि आता स्वतः विक्रम आला लॉंग ऑनला. फटका चांगलाय, बॉल हवे, फसलाय, लॉंग ऑफ. निलेश चेंडू खाली टिपलाय, झेल फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला घनश्याम मैदानाचा बाहेर. धक्का पहिला बसला. धाव संघाला फलकावरती आपण बघतोय एकूण 12 वरती आज संघाला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. दुसऱ्या बॉल वरती मिळालेली विकेट हरेशला. षटक सुरू असताना दुसरं धावा झाल्या 12. फलंदाज परतला डगआउटला. सलामी जोडी फुटले. नवीन फलंदाज सचिन पाटील मैदानावरती इंटर झाला. साकडेनला असेल सचिन पाटील. सेकंडला अमोल. जास्तीत जास्त स्ट्राईक अमोलला ठेवावी लागेल. धावा बनवायच्या असतील तर 12 झालेत. दुसरं षटक सुरू आहे. थोडंसं मात्र आता डीप स्क्वेअर लेग पर्यंत आणण्याचा प्रयत्न चालवला. तसंच काहीतरी चित्र दिसतंय मैदानावरती. हरेश फिल्डिंग मध्ये बदल करतोय. ओ टप्पा पडला, बॉल बाहेर ठेवलाय. पंच आमच्याकडे वळून सांगतायत व्हाईट बॉल असेल. अवांतर धाव ऍड केले जाईल. फलकावरती 13 धावा आहेत. सुपर कव्हरला फिल्डर ठेवण्यात आलाय. लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर सुद्धा जिथे नुकताच निलेशने झेल टिपला. फटका चांगला आहे. इथे मात्र स्वीपर कव्हर धावतोय. चेस होईल चेंडू. बॉल अडवला जाईल. थोडीशी मिस्टेक. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. अखेर फेकी येते, नकार येतोय. 2च धावा मिळतील. 2ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतोय आपण एकूण धावा 15 धावा लागत असताना बॉल झाले 3 बॉल 15 धावफलकावरती. षटक दुसरं सुरू असताना गोलंदाज हरेश. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं लेफ्ट राऊंड विकेटने इथे टप्पा पडला. बॉलने अगदी समोर न घेतलेली उचली. टप्पा पडल्यावरती मिळालेला बाउन्स डॉट बॉल येतोय. जेवढे जास्त डॉट बॉल या क्षणाला टाकाल त्या क्षणाला तुमच्यावरती दबाव असेल. मॅच महत्वपूर्ण आहे आणि महत्वपूर्ण क्षणाला अशा चुका तुम्ही करू शकत नाही. फटका चांगला आहे. लॉंग ऑन. फिल्डर धावतोय.
चेस करतोय अखेर बॉल आतमध्ये ढकललाय निलेशने चांगली फिल्डिंग केली आहे 2 झाल्यात तिसरीचा प्रयत्न चालू आहे रनआउटची संधी आणि इथनं 3 धावा कंप्लीट ती विक्रम थोडासा नाराज झाला प्रयत्न खूप त्याने चांगले केले अगदी वाईडिश वळण होतो मात्र लॉंग ऑनला चेस करत होता 10 ते 12 त्याचा अधिक बॉलांचा प्रयत्न तिथपर्यंत धावत आला बॉलवरती आणि चेस केलं सुद्धा पण बॅकअप चांगला आला निलेश कडनं लॉंग ऑफ बॉल आणि निलेश तब्बल लॉंग ऑन पर्यंत आला बॉल त्याने आतमध्ये ढकलला एक धाव जरूर वाचवली पण 3 धावा थांबवू शकला नाही या धावफलक 3 ने 18 धावा धावफलकावरती अलका हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे मनगटाच्या सहाय्याने वलवलाय सिंगल कंप्लीट झाली आहे एकच धाव मिळेल आणि षटक संपन्न दुसरा 2 षटकांचा अखेर धावसंख्या फलकावरती 9.50 च्या सरासरीने 19 धावफलकावरती लागत असताना फलंदाजी करताना आजदे संघाने स्ट्राईक हवी होती अमोलला ती स्ट्राईक त्याने मात्र स्वतःकडे ठेवली आता येणारे बॉल असतील शिल्लक 12 धावा झाला धावफलकावरती 19 आणि अजून 2 ओव्हरमध्ये कितपत धावा बनतील आज इथनं आता विचार करावा लागेल कारण की स्ट्राईकला अमोल आहे अमोल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र आजदे संघाचे स्वप्न असतील कारण की धावा मात्र अमोल सुद्धा करतोय फटकी सलामीला आलेला फलंदाज आहे नेहमी चांगली फलंदाजी करतोय या अगोदर इथे टुर्नामेंट झाली चिकन घरची टुर्नामेंट होती तिथे सुद्धा चांगली फलंदाजी अमोलने केली होती आता सुद्धा चांगली फलंदाजी करतो आजच्या दिवसामध्ये स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे अमोल ऑन स्ट्राईक अरुणचा पहिलाच बॉल हवेमध्ये झेलची सदी स्क्वेअरला डाऊन दी बॉल टिपलाय झेल संपलाय अमोल बागुलचा खेळ फलंदाज बाद बॉल वरती ब्रेक थ्रू मिळवून दिला मोठा विकेट मोठा मासा झालेला सापडला अरुणचा अमोल परतला ढगा उठला 19 वरती धक्का पर क्रमांक दुसरा नवीन फलंदाज राम पाटील मैदानावरती आलाय सचिन पाटीलच्या सोबत आता सॅकेटला असेल रामला बघितलं होतं अगोदर 2 मॅचला सलामीला आला होता पण आता तो 4थ्या क्रमांकावरती येतोय धावा करावा लागतील धावांचा वेग वाढवावा लागेल एका बाजूला धावा सुद्धा बनतात एका बाजूला विकेट सुद्धा पडतायत हो चांगला बॉल होता इथे मात्र व्हेरिएशन्स खूप आहेत गोलंदाजांकडे डॉट बॉल येतोय कमबॅक खूप चांगला आता केलं गोलंदाज अरुणने विकेट नंतरचा डॉट बॉल राम ऑन स्ट्राईक सातत्याने चांगली गोलंदाजी होती चिकनगर संघाकडनं 2 मॅच जिंकत दोन्ही संघ मात्र पुढे सरसावलेत फटका चांगला आहे लॉंग ऑनला तिथे मात्र विक्रम आहे चांगली फिल्डिंग होती सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सचिन पाटील करत होते पण अखेर नकार येतो चांगली फिल्डिंग चांगली फेकी मिळेल फक्त एकच अजून एक डॉट बॉल काय गोलंदाज होते सुरेख टप्पा अचूक लाईन अचूक डॉट बॉल येतोय अजून एक गोलंदाज अरुणचा खूप चांगला कमबॅक आहे ओव्हर मध्ये आतापर्यंत अरुणने फक्त एकच धाव खर्च केली आहे 2 डॉट 1 विकेट त्याच्या नावावरती आहे चेंडू झाल्या षटकातील 4 अजून 2 बॉल बाकी आहेत स्टेप आउट झाले फटका हवेमध्ये फसलाय गॅप आहे पहिल्या टप्प्यावर बॉल चेस होणार नाही जाईल सीमा पार चौकार
हा टप्पा पडला इथे मात्र बॉल आतमध्ये येतोय. फसवा सेंडू द इन स्विंगचा बॉल चौकारानंतर कमबॅक. सचिनला मात्र समजलंच नाही. बॉल त्याने सोडून दिला टप्पा पडल्यावर. त्याला असं वाटलं की बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाईल. बॉल जसा टप्पा घेतला तसा बॉल गरंगळत फिरला. इन स्विंग कटरचा वापर केला. बॉल आतमध्ये आला. डॉट बॉल कमबॅक पुन्हा अरुणने केलं. अवघ्या या ओव्हरमध्ये धावा त्याने खर्च केला फक्त 5. एक गडी बाद केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरमध्ये 10 नंतर 19 नंतर एक कमबॅक करून देणारा षटक गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये 10 नंतर 9 आणि आता मात्र या 5 इकॉनॉमिकल गोलंदाज राहिले. गोलंदाज अरुणकडनं 3 षटकांचा खेळचा पण 3 षटका अखेर. धावसंख्या धावफलकावरती 24. 24 2 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज नरेंद्र. ओ इथे सुद्धा चांगला बॉल टप्पा पडला बाहेर निघतोय. नरेंद्रचा पहिला डॉट बॉल. कमबॅक करायला सुरुवात केली आहे मात्र इथं आता अरुण नंतर नरेंद्र सुद्धा डॉट बॉल टाकतोय. डॉट बॉलने सुरुवात करतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डाव पहिलं सुरू आहे. सेमीफायनलची मॅच आपल्या समोर रंगतीये. राम पाटील ऑन स्ट्राईक. हो टप्पा पडला. बॉल आतमध्ये आला. जाणलं जागा बनवली. फेकून दिलं बॉलला. शॉळंपूल बॉल सीमा पार. स्क्वेअर लेग डीप मधनं जाईल 6 धाब्यांसाठी. ओ इथे सुद्धा बॅट फिरली होती अगदी वेगाने. या अगोदरचा बॉल टप्पा पडल्यावरती थोडासा आतमध्ये आला. त्याला मात्र फेकून दिलं स्क्वेअर लेग डीप मधनं. आताचा बॉल टप्पा पडल्यावर थोडा खाली आणि बाहेर निघतोय. डॉट बॉल येतोय. कमबॅक पुन्हा गोलंदाज नरेंद्रने केलं. धावा फलकावरती एकूण 30. 30 ऑन स्कोरबोर्ड. अजून 10 ते 12 धावांची गरज असेल. एखाद 2 मोठे पटके मारावे लागतील. फायटिंग स्कोर उभा करायचा तर 30 झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा घेतली. लिडिंग एज कॉड बिहाइंड. फलंदाज बाद. धक्का मैदानावरती. तिसरा आज संघाला 30 वर. तेव्हा 30 धावफलकावरती बघतो. फलंदाज बाद झाला. राम षटकार त्याच्या बॅटमधनं बघायला भेटला. जरूर फटका इथे चांगला. बॉल झाला स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होतीये. सिंगल झाली आहे. मिळेल फक्त एकच धाव. एकने धावफलक 31 वरती. अजून एक बॉल शिल्लक असेल. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. 31वा डाव पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. सेमीफायनलची मॅच आपल्या समोर रंगते. जिंकणारा संघ थेट या स्पर्धेचा मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. अगदीच फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. डिपला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर असेल. स्क्वेअर लेग सज्ज असेल.
4 फिल्डर ऑन साइडला डब्बा पडला, बॉल थोडा खाली राहतो, आतमध्ये सुद्धा येत, बाहेर सुद्धा निघतोय. फलंदाज बाद झाला, बॅटची कडा घेतली होती आणि इथनं मात्र अजून एक धक्का बसला 31 वरती. षटक संपन्न झालं अखेरचं आणि डाव थांबला 31 वरती. 32 धावायचं ठेवलेलं इथनं लक्ष, ते म्हणजे आजदे संघाने चिकनगर या संघासमोर या स्पर्धेची आजची आणि दिवस पहिला, पहिल्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या समोर रंगते. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आई गावदेवी क्रिकेट टीम सापाट आयोजित 40+ चषक 2025 2025 आयोजन. आजचा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच म्हणजेच सेमीफायनलची मॅच आपल्या समोर रंगते. डाव सामला, खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं तब्बल 31 वरती आणि 32 धावांचा इथं आता पाठलाग करायचा आहे. चिकनगर संघाला येणाऱ्या 24 बॉलमध्ये धावांचा पाठलाग कसा केला जाईल, की त्यावर रोख लावला जाईल, डिफेंड करेल की पाठलाग करेल, तो मात्र आता मैदानामध्ये जेव्हा खेळ सुरू होईल, डाव सुरू होईल दुसरं खेळाचं, ह्या ऐकवात पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आवाज ऐकवात नारिवलीचा जगदीश पाटील सरांना. हॅलो, धन्यवाद ओमकार. शेवटच्या मॅचमध्ये पाहतोय आपण जेथे टार्गेट आहे फक्त 32 धाबा करायचे आहेत टीम चिकनगर संघाला. 24 बॉल 32 ची गरज. जो जिंकेल तो पहिलाच बॉल उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणि पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट पाहायला मिळतोय. पिंट्या घेण्याच्या
चला आज मकर संक्रांत आहे आणि पतंग उडवण्याचा दिवस आहे. त्यामुळे आता मैदानामध्ये पतंग सुद्धा पाहा मिळतात आपल्याला. पहिल्याच बॉलवरती षटकाराने आगाज केला. हरेश केणी उर्फ पिंट्याला पाहतोय. आक्रमक शैलीचा बॅटर पाहा मिळतो आपल्याला. ओ पुन्हा एकदा जागेवरून खेचायचं होतं. चेंडू पडला, थोडंसं खाली राहिलाय. महेंद्र म्हात्रे यांचं पॉवर प्लेचं एकमेव षटक. आज विपक्ष चिकनगर असा सेमीफायनलचा मॅच बक्षीस फेरी पात्रचा हा मॅच पाहा मिळतोय. जो जिंकेल त्या संघाला एखादी ट्रॉफी तरी मिळेल. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण मॅच पाहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप खूप मोठा आहे. चेंडू चाललाय, पहिला टप्पा घेत असताना सीमा पार 4. ओ चांगला बॉल, वेल लेफ्ट. वाईट यॉर्कर फेकलाय. कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न नव्हता. एक चौकार, एक षटकार, 2 चेंडू डॉट. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, लाजबाब. चेंडू चाललाय, डीपिश कबरला, बाउंड्री पार 4. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एक चौकार पाहायला मिळतोय. गुड शॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. गोलंदाज पीके प्रल्हाद काळन यांचा षटक पाहा मिळतं आपल्याला. नरेंद्र पहाडे स्ट्राईक वरती. ओ चांगला बॉल, अगदी आतमधून जात असताना लीडिंग आहे. चेंडू पाठीमागे चाललाय, डायरेक्ट हिट नाहीये. त्यामुळे धावा मिळते त्या इथून 1. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव. हलक्या हाताने एक धाव कंप्लीट. एकच धाव. स्कोर झालाय तो एकूण आता 21-21. ऑफसाईडचा बॉल ऑन साइडला खेळात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण.
अगदी चांगला चेंडू येते, धावबाद करण्याची संधी होती. राम पाटील चांगला फिल्डिंग करत असताना थ्रो मात्र उशिराने केला, त्यामुळे ते 3-1 धाव मिळाली. ओव्हर 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 झालेली आहे. 2 ओव्हरचा केस संपलाय आणि आता धाबांची गरज आहे. 12 चेंडू 8 धाबा पाहिजेत टीम चिकनगरला. वाईट एकदा अंतर मिळत असताना पाहतोय आपण रवी मोठे आल्यात गोलंदाजीवरती. बिग शॉट घ्यायचा होता, चेंडू पाठीमागे चालला, एज लागून. यावेळेस सरळ उडवलाय चेंडू, अगदी व्यासपीठाच्या समोर. षटकार, 6 धावा.